काल 8:42 ही घटना घडली, परंतु मी सुद्धा त्यावेळी विमानात होतो आणि 6 वाजता उतरल्यानंतर रामदाजीचा फोन आला आणि अजितदादा गेले, तू कुठं आहेस म्हणलं आत्ताच उतरलोय. परंतु ह्यावरती मला विश्वास बसत म्हणजे आपल्याला जसं एखादी घटना कळली, मग मी लाईव्ह टी व्ही पाहिल्यानंतर माझ्या खरंच म्हणजे अत्यंत वाईट दुर्घटना घडली आणि महाराष्ट्रातील नाही तर तमाम भारतातील. कारण हा माणूस कामाचा होता. कामाचा म्हणजे कसं, आम्हाला एक अनुभव आला. आपलं बंधारा आहे ना, खूप खाली गेलेला होता, म्हणजे पाणी नव्हतं, फुटबॉल उभे पडले होते आणि त्या बंधाऱ्यावर बांधासाठी मी फोन केला अजितदादांना. ते म्हणजे असं का अजून बंधारा अडवला नाही. त्यांनी लगेच लाईनवरती त्या अधिकाऱ्याला घेतलं आणि दुसऱ्या दिवशी दर्प टाकायचं काम चालू केलं. म्हणजे कामाचा माणूस आपल्यातून हरपला आणि त्यांची कामाची पद्धत म्हणजे कामाचा दर्जा, ज्यावेळी ते कोणतेही काम चालू असेल, शासकीय काम असो किंवा कोणतं काम असेल, त्या ठिकाणी प्रत्यक्ष ते जायचे आणि ते कामाचा दर्जा चांगला आहे का नाही ते पाहिजे. आज सुद्धा सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. पदाधिकारी ज्यावेळी एखादं काम शासनाचे पैसे असतात, परंतु त्या कामाचा दर्जा चांगला कसा होईल हे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं मी उपस्थित सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.